यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये प्रवेशित BA व BCom प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन होम असाइनमेंट सबमिट करायचं आहे. त्याकरिता सर्वप्रथम YCMU यावर लॉग इन करायचा. लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी होम असाइनमेंटवर क्लिक करायचं. त्यानंतर UG प्रोग्रामला क्लिक करायचं. UG प्रोग्रामला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी BA आणि BCom हे आपले कोर्सेस असतात. त्यामध्ये आपण BComला सिलेक्ट केलं. फर्स्ट इयर यामध्ये विषयाचे नाव दिलेले आहेत. त्यामध्ये एका विषयाला आपण ओपन केलं. या ठिकाणी लिंक आहे, त्याला क्लिक करायचा. या ठिकाणी स्टुडंट लॉग इनमध्ये जायचं. स्टुडंट लॉग इन क्लिक केल्यानंतर जर तुम्ही ऑलरेडी रजिस्टर्ड केले असाल तर येस करायचं, आणि नाही केलं असाल तर तुम्हाला ABC ID टाकून रजिस्टर्ड करायचं असते. या ठिकाणी आपण येसला क्लिक करायचं आहे. येसला क्लिक केल्यानंतर असं ओपन होईल. या ठिकाणी परमनंट रजिस्ट्रेशन नंबर PRN नंबर जो आपल्या आयडेंटिटी कार्डवर आहे तो नंबर या ठिकाणी लिहायचं. त्यानंतर पासवर्ड ज्यावेळेस नवीन रजिस्ट्रेशन असते त्यावेळेस पासवर्ड क्रिएट करावा लागतो. नवीन पासवर्ड आपण क्रिएट केलेला आहे. त्यानंतर याला साइन इन करायचा. साइन इन केल्यानंतर अशा प्रकारे आपले पूर्ण प्रोफाईल ओपन होईल. आपलं नाव, त्या ठिकाणी सगळं मोबाईल नंबर, सेंटर कोड. त्यानंतर सबमिटला क्लिक करायचा. डाउनलोड क्वेश्चन पेपर, या ठिकाणी जे आपले विषय आहेत ते सर्व विषय या ठिकाणी दिलेले आहेत. या ठिकाणी डाउनलोड क्वेश्चन पेपरला क्लिक करायचा. आपले सर्व 5-6 विषयाचे प्रश्नपत्रिका या ठिकाणी दिसतील. हे प्रश्न सर्व विषयाचे प्रश्न या ठिकाणी आहेत आपल्या लॉग इनमध्ये. त्यानंतर आपल्याला होम असाइनमेंट सेपरेट म्हणजे दुसरी बुक घ्यायची नाही आहे. डाउनलोड बुकलेटला क्लिक करायचा. त्यानंतर डाउनलोड बुकलेटला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी हा ब्लँक पेज राहील रेघाट्या, याला डाउनलोड करून याची झेरॉक्स काढायची आणि याच्यावरतीच प्रश्नाचं उत्तर लिहायचं. या रेघाट्या पेजवर प्रश्नाचे उत्तर लिहून झाल्यानंतर PDF फाईल तयार करायचं आणि अपलोड करायचं. सबमिटवर क्लिक करायचा. सर्वात खालती या ठिकाणी चूज फाईल दिलेला आहे, त्याला क्लिक करायचं आणि नंतर या ठिकाणी जी आपण अपलोड करून ठेवलेला आहे, लिहून ठेवलेला आहे, त्याला अपलोड करायचा आणि सबमिट असाइनमेंट असं सबमिट करायचं.